मेगा इंजिनिअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहरबान। राजकीय पक्षांना 1000 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे देणाऱ्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीची सहकारी कंपनी असलेल्या एनव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर नागपूर महानगरपालिका मेहरबान झाली आहे। या कंपनीला शहर बस सेवेसाठी तब्बल 1300 कोटींचे कंत्राट देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे। विशेष म्हणजे कंत्राट प्रक्रियेत ही एकमेव कंपनी सहभागी आहे। ऐन निवडणुकीच्या आचारसंहितेत राबविण्यात आलेल्या या निविदा प्रक्रियेत महापालिकेकडून नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केला। ही निविदा प्रक्रिया रद्द करून ती पुन्हा नियमानुसार राबविण्याची मागणी देखील त्यांनी केली। निविदा नियमानुसार कंत्राटदाराला देण्यात येणारी दरवाढ ही बंधनकारक नसते, तरी या निविदा प्रक्रियेत कंत्राटदार कंपनीला दरवर्षी दरवाढ देण्याचा कट रचला गेला। या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेला दरवर्षी अतिरिक्त भुर्दंड बसेल व कंत्राटदार कंपनीला लाखो रुपयांचा लाभ मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्च पासून लागू झाली आहे, तरी महापालिकेने मतदानाच्या काही दिवसांपूर्वीच या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली। ही कृती संशयास्पद आहे। सर्व नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेली ही निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी असे मत विकास ठाकरे यांनी मांडले। निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बस निर्मिती करणाऱ्या 4 ते 5 मोठ्या कंपन्यांनी प्रशासनाकडे ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्यासाठी विनंती केली आहे। जास्त कंपन्या निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्यास स्पर्धा निर्माण होते, तरीही महापालिका एकट्या कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे असा आरोप विकास ठाकरे यांनी केला। मी प्रगती कराड बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे। तर ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।